माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आता सध्या पावसाचे दिवस सुरू आहे, म्हणजे पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता कसं सतत पाऊस येतो रोज. मी तुम्हाला अशाच या पावसाच्या दिवसात म्हणजे पावसाळ्यात आपलं घर स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिली टीप म्हणजे जेव्हा आपण झाडू वगैरे करतो त्यानंतर पोछा करतो. तर आता म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात कसं होतं की आपली जी टाईल्स असते ती म्हणजे लवकर सुकत नाही, कारण ऊन नसतं. तर त्यामुळे आपण जेव्हा पण पोछा करतो तर आधी काय करा, झाडू झालं की छान आधी मस्त फॅन चालू करून द्या आणि त्यानंतर मग पोछा करा. म्हणजे काय होईल की ते लगेच फॅन म्हणजे सुरू असतो, तर मग ते लगेच सुकून निघतो आणि शिवाय असा कुबट वास येत नाही घरात आणि असं फ्रेश वाटतं. आणि दुसरी टीप म्हणजे आपण आता कसं करतो की म्हणजे ऊन नसल्यामुळे कपडे सुकत नाही, तर मग ते आपण घरात आणतो. तर ते पण मग आपलं काय होते, कधी कधी ते कपडे असे घरातच राहून जातात. त्यामुळे मग कपड्याला तर स्मेल येतेच, पण आपल्या घरात पण असा कुबटसा वास येतो. तर मग काय करा की कपडे घरात जास्त वेळ ठेवू नका. ओले कपडे ते लगेच म्हणजे ठीक आहे, पाऊस आला तर घरात आणा, पण ते लगेच जर पाऊस गेला म्हणजे ऊन तर नसतं जास्त पण हवा तर असते ना बाहेर खेळते, तर ती कपडे लगेच बाहेर टाका, म्हणजे घरात आपल्या असा स्मेल येणार नाही. आणि आपलं बाथरूम आणि किचन नेहमी कोरडे ठेवा. म्हणजे आपण बाथरूम टॉयलेट तिथे जास्त पाणी साचू देऊ नका, नाहीतर काय होतं की तिथे मच्छर तयार होतात. आता पावसाळ्याचं जास्त मच्छराचं प्रमाण होते. म्हणजे आपण जिथे पण जर असं सांडपाणी असं जास्त साचलं तर तिथे काय होतात, मच्छर होतात आणि ते काय असतात, हानिकारक असतात. तसंच आपल्या किचनजवळ म्हणजे किचनचं आपण जिथे म्हणजे बेसिन आपण भांडे वगैरे घासतो, तर तो एरिया पण क्लीन ठेवा. तिथे पण पाणी साचू देऊ नका, तिथे पण योग्य काळजी घ्या, नाही तर तिथे पण काय होईल, मच्छर तयार होतील. तर अशा प्रकारे ते सर्व कोरडे ठेवा. म्हणजे जी कचरापेटी असते आपल्या घरात, ज्याच्यामध्ये आपण कचरा टाकतो, तर ती कचरापेटी रोज कोरडी करा. त्यामध्ये जास्त कचरा साठवू देऊ नका, नाहीतर तिथून पण काय होऊ शकतं, दुर्गंधी निर्माण होऊ शकते आणि त्याचा स्मेल येऊ शकतो. तर त्यामुळे ती पण एक काळजी घ्या, म्हणजे ते कोरडं असू द्या. त्यानंतर आपण म्हणजे जी गॅलरी वगैरे पण जेव्हा आपण धुतो ना, तर ती पण लगेच वायपरच्या सहाय्याने ती कोरडी करून घ्या. म्हणजे पावसाळ्यात या सर्व गोष्टीची आपल्याला काय करावं लागते, योग्य काळजी घ्यावी लागते. म्हणजे तसं तर उन्हाळा किंवा हिवाळा म्हणजे तेव्हा आपल्याला जास्त काळजी घ्यायची गरज पडत नाही, कारण गॅलरी असो किंवा घरचा पोछा करणं असो, तर ते कसं आपण लगेच पुसलं की ते म्हणजे कसं कोरडं होऊन जातो. तर असे पावसाळ्यासारखे काळजी घ्यायचं काम पडत नाही. पण आता पावसाळा असल्यामुळे आणि ऊन नसल्यामुळे आणि तसंही पावसाळ्यात काय होतं ना की असा ओलावा जास्त राहतो, तर त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टीची केअर घ्यायला पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे कोरडं ठेवायला पाहिजे. असं पाणी साचू नाही द्यायला पाहिजे. आणि आपल्याला कुठे जर वाटत असेल की एखाद्या भिंतीवर ओलावा आहे, तर तिथे पण आपण लगेच तिथली काय करायला पाहिजे, अशी व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतरची टीप म्हणजे आपला जे मेन दरवाजा असतो, डोअर, तर तिथे काय ठेवा, एक मॅट ठेवा, डोअर मॅट ठेवा. म्हणजे आपण जेव्हा आपण घरातून आतमध्ये येतो तर आपले काय होतात की पाय तिथे पोचले जातात. तर ते तर तुम्ही नक्की आवर्जून करा या पावसाळ्याच्या दिवसात. तर तिथे म्हणजे एक बाहेर आणि एक आत अशा 2 डोअरमॅट हव्यातच. त्यानंतरची टीप म्हणजे आपल्या घरात ज्या पण खिडक्या असतात, त्यानंतर आपले गॅलरीचे डोअर असतात, गॅलरीची खिडकी असते, तर त्या सर्व छान म्हणजे ओपन करून आपल्या घरात हवा खेळती राहू द्या. म्हणजे जी बाहेरची हवा जेणेकरून आपल्या घरात येईल आणि आपल्या घरात म्हणजे असा जो पावसाळ्याचा असा कुबट वास येतो तो येणार नाही. तर त्यामुळे काय करा की आपल्या घरातील खिडक्या, डोअर वगैरे आवर्जून थोडा वेळ ओपन ठेवा आणि हवा चांगली खेळती येऊ द्या आपल्या घरात. म्हणजे घरात छान वाटेल, असं प्रसन्न वाटेल, फील होईल. करून बघा असं एकदा. कसा वाटला मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? करून नक्की सांगा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर.